समृद्धी महामार्गावर जांभरगाव इंटरचेंजवर ठाकरे गटाने कांद्याच्या प्रश्नावरून आक्रमक होत समृद्धी महामार्ग अडवला। गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले। यावेळी दोन्ही बाजूने शेतकरी व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, ज्यामुळे समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असताना ठाकरे गटाने पोलिसांना चकमा देत समृद्धी महामार्गावरच आंदोलन सुरू केले। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे वाहन समृद्धी महामार्गावरील जांभरगाव टोलनाक्याजवळ आले। पोलिसांचा फौजफाटा आंदोलन रोखण्यासाठी तैनात असल्याचे कळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह कांद्याच्या माळा गळ्यात घालत समृद्धीवर वाहने अडवली व त्या ठिकाणी टायर जाळून चक्काजाम आंदोलन सुरू केले। आंदोलन सुरू झाल्यावर समृद्धीवरील वाहतूक खोळंबली। पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी समृद्धीवर धाव घेतली व अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले। यावेळी दानवे यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून जात असताना कार्यकर्त्यांनी गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी देखील केली। मात्र दानवे यांनी बाहेर येत कार्यकर्त्यांना मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले। यानंतर दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना वैजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव, शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव, या शेतकऱ्याचा कांद्याला हमी भाव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। अन्याय करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, 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 कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। अरे या नाकर्त्या सरकारचं करायचं काय? आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। रस्ता रोको झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे। तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले, त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे। लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल। किती लोकांना तुम्ही ताब्यात घेतले? आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत। गुन्हे दाखल केले करू द्या, जे काय गुन्हे असतील त्याला सामोरं जायची आमची तयारी आहे।
अशा गुन्ह्याला शिवसेना काही घाबरत नाही आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जर जेलमध्ये गेलं तरी त्याला काही भीती बाळगायची गरज नाही. आता माझ्या हातात नाही ना, मी पोलिसांच्या ताब्यात आहे आता. आता मी माझा मालक नाही, माझ्या आता पोलिसांच्या ताब्यात आहे मी आता. तुम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आता आम्ही पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आम्ही आमचे सध्या तरी मालक नाही आहे, सध्या पोलिसांच्या ताब्यात आम्ही. पोलीस ठाण्यात ही आंदोलन नाही आंदोलन वगैरे काही नाही. हे बघ, पुन्हा घेऊन चालले. चला.